बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले. मला असं वाटतं हे पहिलं चरण पाठ नसल असा माणूसच मंडपात नसेल. प्रत्येक जण हा शब्द आणि हे वाक्य उच्चारतोच. आपण फक्त थोडा फरक करतो. आपण म्हणतो त्याची वंदावी पावले, गाथ्यामध्ये वंदीन आहे. वंदावी हा उपदेश आला, वंदीन हा स्वतःचा अनुभव आहे. विडवलं या जगामध्ये बोलण्यासाठी जर सगळ्यात सोपं वाक्य कोणतं असेल तर ते हेच, बोले तैसा चाले त्याची वंदीन. सगळ्यात सोपं वाक्य बोलण्यासाठी. पण या जगात जगण्यासाठी जर सगळ्यात अवघड वाक्य कोणतं असेल ते सुद्धा हेच. विडवलं मला एक सांगा, बोलायला प्रॉब्लेम काय? बोलायचं लय सोपं आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, खडाखड माणसं बोलू शकतात. बोलणं सोपं आहे, करण्यासाठी जिगर लागते. विडवलं म्हणून तर तुकोबाराय म्हणले ना, इको द्या, वाच्यामध्ये परी करणे कठीण, वाच्यामध्ये परी करणे कठीण, तुमची जेवण ज्यात झाल्यात आहे का काय बसणाऱ्यांची नेमकी, का तुम्ही आमच्या खेळात नाहीत का काय? जरा हातानं टाळी, हाता नका वाजू, पण भजन चालू असताना तरी वाजवा ना. जरा प्रसन्न बसा, जरा हातानं टाळी मुखानं. आम्ही एवढं तासभर तुम टायमिंगच्या आधी मोकळं करतो, फक्त प्रसन्न बसा. विडवलं अरे वाच्या वदे परी करणे कठीण. तुकोबाराय म्हणले वाचा बोलू शकते, करायला वाचा नाही लागत. जिगर लागते, मनगटात धमक लागते, मेंदूचा बुद्ध्यांक त्या लेवलचा असावा लागतो. आचरणात आणणं अवघड आहे, बोलणं सोपं आहे. अभंगाची मेकच ही, बोले तैसा चाले तरच त्याची वंदीन. म्हणजे विचार आणि कृती याच्यामध्ये जर समन्वय असेल तर तुकोबाराय म्हणतात मी त्याची सेवा करेन. विडवलं काय कायचे विचार इतके उच्च आहेत की त्यांचं ऐकलं की वाटतं बस ह्याच्या इतका विचारवंतच कोण नसेल. पण त्याचं जर आचरण बघितलं तर ह्याच्या इतका गद्दार जगात दुसरा कोण नसतो. ही बोलायचं सोपं आहे, चालायचं लय अवघड आहे. म्हणून तर हे गमक आहे. बोले तैसा, हे बोलणं लय सोपं आहे हो. हे वाक्य अभंगच असं आहे, पण करणं एवढं सोपं. आणि बोलल्याप्रमाणे चालणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. विडवलं राम हवे त्यांच्याद्वारे शिवाने येते. तुकोबाराय म्हणे मला कुत्रा बनव पण संताच्या दारातला बनव, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. विडवलं रामाचं जीवन 3 स्वरूपात आहे. बोले तैसा चाले हे सांगतोय बरं का, नीट आहे का? राम 3 मुद्द्यात समजून सांगतो. स्वतः बोलले तसं वागले, गुरु बोलले तसं वागले, आणि वडील बोलले तसं वागले. विडवलं गुरुने शब्द दिला. अख्खं रामायण गुरुच्या शब्दासाठी. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वरतोनी दावीन नामा म्हणे. गुरुचा शब्द खोटा ठरू देणार नाही. बोले तैसा चाले, गुरुच्या शब्दाच्या बाहेर एक पाऊल टाकलं नाही रामानं. जसं वाल्मिक ऋषीने लिहिलं तसं प्रभू रामचंद्र वागले. गुरुचा शब्द सांभाळा. स्वतः बोलले तोही शब्द सांभाळा. काय झालं? राम रावण युद्धाचा प्रसंग आहे आणि बिभीषण फुटला, त्यांनी पार्टी बदलली. त्यो हे आहे का चोपदार फिबदार कोण वाली त्यांना तिकडे आहेत नाही कार्यकर्ते. नाही नाही तुम्ही थांबा, तुम्हाला नाही आवरायची ती. हाय तिकडे एक आहेत कार्यकर्ते.
विडल विडल बिभीषण फुटला. काय तमाशा आहे वयो आता. कसंच बोलून द्याय नाही तर इकडून सुरू झालं की त्यांना वाटतं ही मलाच बोकतोय का काय. अरे आम्ही कशाला तुझ्या नादाला लागू बा. विठ्ठल बिभीषण फुटला, त्यांनी पार्टी बदलली. तो रामाच्या ही फुटाफुटी आताची नाही बरं का, ही पहिल्यापासूनच आहे. फुटलाच पाहिजे, फक्त वार बघून फुटा. विडल बिभीषण शरण आला आणि देवाचं वाक्य, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण मीच एको. शरण आलाय, अभय द्या. 18 पद्म वानरशन एकत्र केली. बोल येत आहे चाले सांगतो नीट आहे का. हा अभंगाचा सेंटर आहे, केंद्रबिंदू. सगळी वानरशन एकत्र केली आणि सगळ्यांनी एकता घोषणा केली, आजपासून लंकेचा राजा बिभीषण. लंकेश्वर रावण नाही, लंकेश्वर बिभीषण आहे. याला लंकेचा राजा मी घोषित केलाय. राज्याभिषेकाची तयारी करा. राज्याभिषेक बी करून टाकला. कधी रावण मारायच्या आधी हनुमंताने हाताला धरलं, बाजवलं, प्रभू येडेवानी करू नका. तुम्ही देव असाल पण समय सबसे बलवान, काळ कधी फिरण सांगता येत नाही. शब्द महागारी घ्या. अजून रावण हाणायचा आहे, तेव काही सोपा नाही. मी बघून आलोय त्यामुळं मला रावणाची ताकद माहित आहे. सामान्य माणूस आहे का. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख पण तू. त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती, घोसापुरी आपल्या वाट्याला काय टिकल्या आल्या असत्या का. सगळा माल रावणाच्याच घरात गेला असताना. 80,000 बायका गेल्या बहिणीत. सुना नाच सुना केवायसी केलती का. हा मध्ये 2 हप्त्याला उशीर झालतो तर टेन्शन मध्ये गेले होते बहिणी. मलाच काय काय फोन करायच्या, मावल्या हप्ता. अगं मला सप्ता बघ की, हप्ताच कवर. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जा शेतूत ये घरी, जा आधार केंद्रावर ये घरी, OTP येईना, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली. दाजी फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. तुझं तासाचं टार्गेट ना बैठकीला बसल्यानंतर. बहीण आयो ती म्हणते ना, आता शिक महाराज मुद्द्यावर आला ह्या विडल. बहीण ही लाडकीच असते बरं का. तुम्ही कधीतरी असा विचार केलाय का बरं. खरं सांगा. सरकारनं इको कमी ठेवा बोलतानी, फक्त आवाज दे जरा मॉनिटरचे बॉक्सचे. सरकारनं लाडकी बहीण योजनाच का काढली असेल. लाडका भाऊ का नाही भाऊ. तुमचं काय मतदान नाही का. तुम्ही या देशाचे नागरिक नाहीत का. तुम्ही काय मतदानाला जात नाही का. लाडकी बहीणच का काढली तर त्यांचा बहिणींवर आणि स्त्री शक्तीवर विश्वास आहे. ह्या खाल्लेल्या अन्नाला जागतील. तुमच्यावर बघा त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि हे सत्य गोष्ट आहे. सरकारला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून बहिणीची योजना काढली. ह्या जातींवर सरकारचा विश्वास नाही, कारण ही खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा तिसराचा, गाडीत दुसऱ्याच्या, आणि 1.5 ह्यांना महिन्याला वय. अरे ह्यांना गुटकान, दारून, पुड्यान, अरे ह्याच्यातच सरा नाही, पत्त्यान, जुगारण. ह्यांना 1.5, ह्यांना तास कशाला लागतोय. मिनिटात खलास करते हे माय बाप. पण तुम्हाला दिलेला पैसा कोणत्याही कारणानं संसाराला लागतोय. मुलाची फी भरण्यासाठी, किराण्यासाठी, नडी आडीला. नाहीच काय जमलं तर चोरून का होईना, तुम्ही मनी का होईना करताय. पण ह्यांच्यासारखं व्यसनाला वाया तर घालत नाही ना. म्हणून बहीण योजना का तर दिलेला पैसा संसाराला लागावा आणि आपण दिलेल्या पैशातून आपल्यालाही फायदा व्हावा म्हणून बहिणीची योजना आहे. गद्दार भावांची नाही. विडल अरे सरकार सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवीत नाही. ही आपली क्वालिटी, आपला दर्जा सोपा आहे का. हो लाडकी बहीण आणि बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला मंडळी किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन ना. त्याला बिड्या वड्या मिळाल्या ना तुम्हाला साड्या घे मोकळाय का तेव्हा.
रांग जाता सांगत येता खायचं एकाजण गायचं एकाजण वर मालकाला काय म्हणते हा भावाने घेतली ही साडी बघा किती छान आहे ते बी म्हणतो अरे मस्त आहे की तुझा भाव किती मोकळ्या मनाचा नमुने अरे तुझाच माल चोरला या नवऱ्यातच पैसे चोरीत येतात आणि तिकडं जाऊन 2 पिवळं मणी करून आणतात आणि इकडं आल्या म्हणतात माझ्या भावाने मणी केलं अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात मनी पाहिजे ना तेव्हाच बोंबलत फिरत आणि तुम्हाला कधी मनी करायचा पण बहिणीचं भाव प्रेम असतं आता शेवटचं वाक्य जपून ऐका चोरून करा पण भावावर प्रेम करा ते सुद्धा प्रेम राहिलं नाही आता जमिनीला मार्केट आल्यामुळं हे जमिनीच्या किमती वाढल्या कोरोनाच्या नंतर काय बाजार उसळल्यात कुत्रं खात नव्हतं आधी आता जेमनीच मिळाला आणि त्यात रोड टच म्हणल्यावर तर बावळाट सुद्धा छती फुगी होते आपले रोड टच आहे म्हणते हा त्याच्यामुळे मुजीनच आहेत माणसं बहिणीने एक वकील गाठला ना आणि एकच अर्ज टाकू द्या भावाच्या विरोधात किती बी निभार भाव असू द्या जाग्यावर लॉक असतो का कायदा तुमच्या बाजूने पण एक वाक्य आहे का पैसा आज असेल उद्या नसेल बहीण भावाचे नाते आयुष्यभराचे एका आईच्या पोटातून आपण जन्माला आलोय पैशासाठी नाती तोडू नका विडवलं हे समृद्धी हायवे MIDC इंडस्ट्रियल एरिया जिकडं वाढला ह्या सरकारचा पैसा ज्यांच्या तिथं बघा 90% नाते तुटल्यात पैशामुळं पैसा गौण विषय नाते आयुष्यभराचे आहेत ते प्रेम जपायला शिका मूळ विषय चालू रावण सोपा नाही एवढा मातबर माणूस आहे त्याला मारायच्या आधी प्रभू तुम्ही घोषणा केली की हेव लंकेचा राजा अहो मोठ्या माणसाने शब्द जपून वापरायचे असतात माग पुढे जर तुमच्या किल्पा जर निघाले ना मारुतराय म्हणले रामा तुम्हाला सुद्धा जगायचं अवघड होईल शब्द दिलेला माघारी घ्या प्रभू रामचंद्र म्हणे बाण आणि शब्द रिटर्न घेणं हे आमच्या रक्तात नाही रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय लेकिन बचन न जाय जीव जाईन पण शब्द जाणार नाही ह्याला राजा बनवणार म्हणजे बनवणारच हनुमंतराय म्हणले कदाचित रावण जर मेला नाही तर प्रभू म्हणले हनुमंतराया रावणाला दुपारी 12ला झपकिवणारे म्हणले त्यात तेळ मात्र शंका नाही पण कदाचित जर काही कमी जास्त झालं आणि युद्धामध्ये जर मला विजय प्राप्त मिळाला नाही लंकेचं राज्य मी जर जिंकू शकलो नाही मी अयोध्येचं राज्य सोडेल बापाच्या शब्दासाठी सोडलं माझ्या शब्दासाठी सोडणार नाही का त्या राज्याचा मी राखीव राजा आहे ते राज्य सोडून मी इकडं आलेलो आहे मी याला अयोध्येचा राजा बनवून पण राजा बनवून हा शब्द खोटा ठरू देणार नाही एवढी ज्या माणसाची शब्दावर कमांड असते तीच माणसं वंदनीय होतात अभंगाच्या पहिल्या बोले तैसा चाले 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 अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात बोले तैसा चाले त्याचे वंदीन पावले आवाज त्याच्या चरणाचं वंदन करीन सेवा करीन कुणाची बोले तैसा चाले शब्द दिलाय ना खरा करणार गुरु बोलले शब्द सांभाळणार 2 मुद्दे झाले आता तिसरा मुद्दा ऐका बरं का रामाचं जीवन सांगतोय
वडील बोलले शब्द सांभाळणार. आता वडील काय बोलले, काय झालं, दशरथ राजे लढाई करण्यासाठी निघाले आणि राजा दशरथाच्या रथाचं साऱ्या ते कैकई माता करत होत्या. थाप. जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाने केले. अर्जुनाचे रथी, अर्जुनाचे रथी, अर्जुनाचे रथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याने, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याने, सुदाम्याने. उज्जैन काय, उज्जैन काय, उज्जैन काय, ने भक्ती पोया प्रीती सुदाम्याने आवडला, भक्ती पोया प्रीती सुदाम्याने. उतरायची काय, उतरायची काय, उतरायची अर्जुनाच्या रथाचे सारथ्य देवाने केले. दशरथ राजाच्या रथाचं सारथ्य कैकई करत होत्या. आता नीट ऐका महिला मंडळ, 7000 वर्षापूर्वी रथाचं सारथ्य करण्याचं काम कैकई माता करत होत्या. आता पुरी इमान चालवते हे विशेष नाही. ही परंपराच आपल्या सनातन धर्मामध्ये महिलांना दुय्यम दर्जा नाही. अगोदर तुम्हाला किंमत आहे. वेदातल्या ऋचा बघा, अगोदर मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. धन्य माता पिता, कुळी कन्या पुत्र. विवेकानंद अमेरिका म्हणजे माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, पहिला शब्द आहे माझ्या बहिणींनो, दुसरा शब्द आहे माझ्या भावांनो. हा स्त्रियांचा आपल्या हिंदू धर्मानं केलेला सन्मान आहे. जे म्हणतात ना उलट्या खोपडी, जे 2-4 पुस्तक वाचून टूर करणारे जे वाढले तर ना, हे नमुने म्हणतात की हिंदू धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिलं. अरे जरा नीट अभ्यास करा. नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटात आहे, त्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हरी म्हणे जनी मने ज्ञान देवा बोला बंग, हा कुणाचा अधिकार आहे? स्त्रियांचा. त्याच्यामुळे महिलांना दुय्यम दर्जा नाही. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. स्त्री शक्ती अद्भुत शक्ती आहे. म्हणून एक वाक्य आहे का, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीचे शान, मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाचे जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण त्यासाठी देवकी आली पाहिजे. आणि मुलगी लय भारी, उलट मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी. पोरांचं काय खरं, इज्जतीचं खोबरं करून टाकतात. मुलगी इज्जत जपते पण आपल्याला किंमत नाही. शाळा भरली, बापाने विचारलं ताईला, पोरीला तुला किती वह्या लागतात ग? पोरगी म्हणते बाबा मला 5 वह्या आणा, पैसे कमी असेल तर 4च आणा. पोरगी पोरला इकडे इकडे तुला किती वह्या आणायच्या? मला आणा 22 का, शाळा पेटवायची का? तू काय वह्या जाणून शेकोटी करतो का काय? तुला एवढ्या वह्या लागत्यात कशाला? तू लिहित काहीच नाही, मग वजाला का हरतो का बापाला? बाबा कायम खदाने ढकलतो. अहो विचारच नाही पोरांपाशी. बाप उपाशी झोपला ना मुलगी पळत होती, बाबा उठा जेवण करा. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही.
2 घास खा, गोळी खा, आराम करा. पोरगी तसं नाही, खिडकीतून डोकावतं. झोपलंय कर म्हातार, झोपू द्या म्हणलं. त्याच्या वाटणीच्या मीच चपात्या हाणतो म्हणलं. अरे तुझं खाण्यावरच कसं ध्यान आहे, जरा बापा बी ध्यान दे ना. पोरगी जर परीक्षेला बसली तर आलेली उत्तरपत्रिका पूर्ण भरून लिहिते, पुरवणीला उठते, पुरवणी जोडते, तरी हे नुसते रेषाच मारित असतो. उभ्या आडव्या उभ्या. एका पोराने अख्खं पान काळं केलं होतं. मग तू लिहिणार नेमका तोंडावर लिहिणार होता का काय? अरे जरा आदर्श बघा तुम्ही. मागच्या 20 वर्षाचा इतिहास काढा. 10वीत पहिली येणारी मुलगीच, 12वीत पहिली येणारी मुलगीच. आपले कुठे पोरं? ही स्त्री शक्ती आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला मुली नको वाटतात. आणि याला तुम्ही जबाबदार आहे, महिला मंडळ तुम्ही. स्त्री जातीचं स्वागत आधी तुम्ही करा. तुम्हाला मुलगा झाला तर हॉस्पिटलमध्ये खुश होता, मुलगा झाला. आणि पोरगी झाली की तोंड बारीक करायचं, पोरगीच झाली. आणि तुम्ही कोण होता? तुम्ही अगोदर स्वागत करा, तिचं स्वागत जग आपोआप करेल. स्त्री जातीची किंमत ही स्त्री जातीने वाढवली पाहिजे. मुलगी झाली म्हणून खचू नका. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. आणि म्हणून कला क्षेत्र घ्या, क्रीडा घ्या, शिक्षण घ्या, आरोग्य घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. देशाचं राष्ट्रपती पद एका महिलेकडे. बॉस द्रौपदी मुर्मू. देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती आपण फक्त पतीत आणि ह्या राष्ट्रपती. पण कधी लोकांची डोकी बदलते आणि काही कळतच नाही. परवा एका गावात कीर्तनाला गेले होते, जोडीने माझ्या पाया पडलं, 5,000 रुपये पुढं ठेवलं. मी नोटाकडे बघायचो, नोटा माझ्याकडे बघायच्या. पण ते आता डायरेक्ट हात लावता येणार ना. तो मला महाराज राम राम. मी मला जे अरे ते मला महाराज ही माझी मंडळी. म्हणलं छान आहे, राम सीतेचा जोडा आनंदानं संसार करतो. मला महाराज ही माझी मंडळी तुमच्या पुढं 5,000 ठेवल्यात, हिला 9वा महिना आहे, मग सांगा पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 5 कशासाठी दिल्यात. आता मला जर कळालं असतं तर मी इतकं रोज 2 गाव फिरलो असतो का? मी 2 गाव सांगितलं मला 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सरल्या, पोरगा नाही झाले. मी मला पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही तर मुलगी होणार आहे, होऊन दे ना मुलगी. म्हणून तर चोकोबाराने स्पष्ट मागणी केली, कन्या तरी आयसी कन्यातरी कन्यातरी आयसी देई जैशी मीरा मुक्ताबाई. स्त्री शक्ती अद्भुत शक्ती आहे. स्त्रियांना नाव ठेवण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय मंडळी महिलांवर टीका करते. एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. त्याच्यामुळं तुम्हाला स्त्रीला लक्ष्मी म्हणतात. पाय लक्ष्मीचे हाती. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोचे कधी भांडणं होतं आणि चुकून झाले, नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसती फुगती धुपती, स्टँडवर जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारी म्हणली तो 2 महिने येणार म्हणते, 2 तासात कसं काय आले? म्हणजे होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा असतो का? आणि आता काय आपलं रुसायचं वय राहिलंय का? पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या नोकरीला लागन, होतच असतं कमी जास्त. मग निघून जात असत्यात. मग आधीच कशाला फुसफुस करायचा? सुट्टत तर नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याचं लय भारी. भांडणार, झगडणार, राडा करणार, धिंगाणा करणार, भांडी आपटणार, पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का? शेतकऱ्याची बायको काही कमी बोलत नाही, ते बी चांगलं टोकाचं बोलती. पण शेतकरी म्हणतो बोलती, पण तिच्या मनात मुळ नाही. आता हाई का नाही आम्हाला काय, मला आमच्याकडे मशिनी आहेत का काय मनातला मळ मोजायचा?
तू म्हणतोय मग नसन बुवा. बोलणार पण संसारच हँडल करते माय बाबा, आणि जे काम करतं ते बोलतच असतं. आणि शिकलेला माणूस राग आला तर तडातड बायकोच्या 2 कानाखाली टाकू शकतो. बायको बी फुसफुस करून ते सहन करू शकते. शिकलेल्याला म्हणावं तो दाकेवर हाणून. अरे हाणायचं तर लांबच, ती बोलू सुद्धा शकत नाही तोंडानं. ह्यांची जर भांडणं झाले ना नवरा बायकोची, हे शिकलेले मुंबई पुण्याची, मेसेजवर बोलतात व्हॉट्सअपवर रुसल्यावर, तोंडाने बोलायची टाप नाही त्याची. हे होऊनच बायकोला मेसेज करतो हाय, तिकडून रिप्लायच नाही. हे परत हाय, तर मरायला लागला हाय लागून मरशील ना का तू, हाय 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 करतो. ती त्याला मुजीतच नाही. लगेच म्हणतो काय झालं रुसायला. लगेच ती तिकडून चिन्ह पाठी तोंड वाकडे केलं. हुलय बेकार आहे बर का. सगळ्या भांडणाचं अधिष्ठान म्हणजे हू केलं की लगेच ह्याला बी राग येतो, मला हू करते. इकडून लगेच चिन्ह पाठवतो, असं कानाखाली हाणलेलं, कानाखालीच हानी. लगेच तिकडून चिन्ह पाठवते डोळ्यातून पाण्याला, मला मारू नका मोबाईलवर. अरे मोबाईल ठेवून सणासन लावणार 2 कानाखाली. काय शिकलेलं मला सांगा. शहरात आहे ना, बायको विचारते नवऱ्याला आज तुम्ही किती चपात्या खाणार. म्हणजे आधी जास्त बी खायच्या नाही कमी सुद्धा. ती 3 वाजताच विचारते, शिरवाळ पडलं की संध्याकाळचं नियोजन, आज किती खाणार. तेव जर म्हणला 2 अरे 2 नको का काय याला, लयच अवघड हो. त्यांना तरी काय म्हणायचं, किलोने पीठ आणावं लागतं, त्यांचं डब्यात असतं ना. आपल्या शेतकऱ्याच्या घरात नुसती पोतीच्या पोती थपेला लागले. किती पाहुणं येऊन द्या काही येऊन द्या, त्याला पोसायची ताकद आमच्या शेतकऱ्याच्या मनगटात आहे माय बाबा. पैशानं गरीब असल पण मनानं राजा आहे. एक पाहुणा जर शिटीत जे झाला तरी कुरकुर करतात. घरी बोलवीत नाहीत, काय काय हॉटेलला थांबा म्हणतात. सगळी व्यवस्था करतो, पैसे ट्रान्सफर होत्या, घरी येऊ नका, चाललंय सुखानं जगू द्या आम्हाला. ते घरी सुद्धा बोलवीत नाहीत पाहुण्याला, सगळी व्यवस्था हॉटेलला. पण शेतकऱ्याचं तसं आहे का. जत्रेला 50-50 माणसं एका घरामध्ये मायबाप, पोळ्याशिवाय जेवण नाही. याला शेतकरी उगाच त्याला राजा म्हणत नाहीत, बळी राजा. अरे जग पोषवतो ते, पाहुण्या रावल्याला पोसायची काय अवघड ताकद आहे मायबाप. हे जग कुणाच्या जीवावर खातंय. शेतकऱ्यांना नाही पिकवल्या काय माती खात्यान का. थोडा कांद्याचा भाव वाढला आणि थोडे टमाटे वाढले, हे शिकलेले ठाय ठाय उड्या हाणत्यात. भाव कडाडले, आम्ही काय खावं, तू वाळू खा, इटा खा, आबरकच्या पिशव्या खा, माती खा, ढेकळं खा. अरे शेतकऱ्याने थोडं श्रीमंत व्हायचं म्हणलं की लगेच ह्यांना न असो कस काय. अरे सगळं तुमच्याच बापाचं आहे का. भाजीपाला उघड्यावर चपला इसीच्या काचमध्ये. या जगात जी व्यक्ती एखादी वस्तू प्रोडक्ट तयार करते त्याची किंमत किती असावी याचा अधिकार त्या मालकाला असतो. एखाद्यानं समजा एखादी कॅमेरा निर्माण केला, बॉक्स, साऊंड, माईक, वायर, मोबाईल आदी करून, ते कंपनी म्हणले ना आम्हाला लाखाला विकायचा, लाखच द्यावा लागतात. फक्त जगात एकच व्यक्ती अशी आहे की त्याने धान्य पिकवायचं, शेतकरी. पण त्याचा रेट ठरवण्याचा अधिकार त्याचा नाही. हे आमचे आता प्रवीण महाराज आले ते, यांनी कांदा लावला होता. 1 एकराला खर्च झाला 60,000 आणि कांद्याची पटी आली 50. आता हे उगं कीर्तनात आमच्या संगत म्हणून मिळ बसतो या. अरे मरण ना. लोक म्हणतात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून. अरे जावे त्याला हौस आली का मरायची. त्याला काय पोरं नाही, त्याला वाटत नाही माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, कोट रुपये फी कुठून आणायची. हे गोरगरिबाचं जीवन फार अवघड आहे. आणि ही सरकार विरोधात, निसर्गाचा मे नाही, आडतीवाली वजनात हाणत्यात. शेतकरी मेला इकडं रानात गहू भिजू आणि गव्हाला थोडा डाग पडलेला असला की ते शेड जे तिकडं चेचमेतून बघत आहे भिजलाय काय. थोडा डाऊनच क्वालिटी वाटते, रेट कमी आहे. अरे गहू पाण्यानं भिजतो पण शेतकरी घामानं भिजतो, आणि जो घामानं भिजतो तोच इतिहास घडवत असतो मायबाप. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांच्या जीवावर दे चालता चोख.
माझा बळीराजा घाम गाळतो, कष्ट करतो आणि या काळ्या मातीतून सोनं पिकवतो. त्या शेतकऱ्याच्या जीवावर हा भारत देश 2 टाइम सुखानं खातो. विडल भांडणार पण कडच लावणार शेतकऱ्याची बायको. हिथं आपला विषय चाललाय. तसं मालक लढतायत आणि बायको रथ चालवते. काही हिथं मूळ विषय चालू आहे. बोले तैसा चाले सांगतो, नीट ऐका. रथाचं सारथ्य काही माता करतायत राजा दशरथ. पुढच्या शत्रूला शस्त्र मारण्यासाठी शस्त्राचं चिंतन करतात. तुम्ही बघा हे महाभारत रामायणात असे ते 2-4 मिनिटं मंत्र गुक येतात. आधी बघा नागास्त्र, ब्रह्मास्त्र, वरुणास्त्र, वेगवेगळे अस्त्राचे प्रकार आहेत. त्याचं चिंतन करायचं, मग ते आवाहन करायचं आणि मग ते वज्र काय जे असेल ते शस्त्र पुढच्या फेकायचं. शस्त्राचं मंत्राचं पठन करतात. मन एकाग्र झालेलं आहे दशरथ राजाचं. तशा परिस्थितीमध्ये रथाचं चाक एका दगडावर आपटलं. खाड दिशेने रथाच्या चाकाचा एक्सल तुटला आणि रथाचा चाक निष्ठून पडणारी अशी परिस्थिती निर्माण झाली. कैकेयीने विचार केला, या परिस्थितीमध्ये मी नेमकं काय करू शकते. मालकाला विक्षेप न करता स्वतःच्या जीवाची बाजी लावली. एका हातानं रथाचा लगाम आणि एका हातानं रथाचा चाक दाबून धरलं. काय पराक्रमी असेल कैकेयी, पण चाक निष्ठून दिलं नाही. मालकाला विक्षेप नको. आत्याची जर कैकेयी असती तसल्या टचीत म्हणली असती, होय व आव होय व इकडं बघा की हे चाक कुणीकडे चाललंय. दशरथानं त्यो बाण पुढच्याला नसता हाणला, जवळच सोडला असता. अरे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय. लक्ष्मी कशाला म्हणतात, पतीच्या मनातलं त्याला ओळखता आलं पाहिजे. तशा परिस्थितीमध्ये रथाचा चाक दाबून धरलं, बाण सोडला आणि तोच बाण पुढच्या शत्रूच्या वर्मावर लागला. शत्रू गतप्राण झाला आणि दशरथ राजाला युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. शेवट मॅन ऑफ द मॅच. आता चालू नाही क्रिकेट. कसा विजय झाला त्या दिवशी. इंडिया विरुद्ध पाकिस्तान. आणि मग कुणामुळं हा विजय. केंद्रबिंदू एक असतो प्लेयर. बॅटिंग मध्ये तर रन जास्त काढतो, विकेट तरी जास्त घेतो, फिल्डिंग अशी करतो की त्याच्या कॅचवर मॅच फिरत असते. म्हणले आजची मॅच जिंकली असेल तर फक्त कैकेयीमुळं. कैकेयी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचंय ते माग. कैकेयी म्हणले 2 वरदान द्या, पण आता नको, वेळ आल्यावर मागन. वेळ आली कधी, राम राज्यावर बसणार, राजा होणार त्यावेळेस. अहो कैकेयीच्या मनात पापच नव्हतं हो. कैकेयी लय भारी होती. ही मंत्र आहे का मंत्रा, पहिलं डोकं टाप असलं पाहिजे बघा. ही विष कालवणारी जी माणसं असतात ना, अरे 2 सासून जर सुखानं चालत असेल तर शेजारणीच्या पोटात दुखतंय काय कायच्या. बाई माझी भांडतीने हिजी कसं काय गोड बोलवती. ती जाऊन त्या म्हातारीच्या कानात जहर ओतती. काय लेकी सारखं प्रेम करते त्या सुनवर. तसं नसतं. लेक ती लेक, सुन ती सुन. ही कान भरणाऱ्या ज्या अवलादीत ना. आणि मुक्तिराम बाबा, मुखातून गेलेलं विष जहर निघू शकतं, पण कानात ओतलेलं जे जहर आहे ना, हिथून काय एकदा चार्जिंग झाली ना, त्याला डॉक्टर लवकर सहसा भेटत नाही. इकडून गेलेलं जुन रोगल प्या, इंड्रल प्या, किती हाना, डॉक्टर नळ्या टाकू टाकू बाहेर काढित आहे. ते क्लिअरच करून देतय माणूस, किती जहर प्या. पण कानात काय एकदा जहर गेलं, शब्दरूपी जहर, कल्पना, दुर्बुद्धी, माणसाचा माइंड सेट होतो. बस किती चांगला असलं तरी तो दुर्जनच दिसतो. तशी मंत्रीने अशी कानामध्ये विष पेरणी सुरू केली. काही लय खुश होते, राम राजा होणार, राम राजा होणार. मंत्र म्हणले काय एवढी खुश आहे. म्हणजे माझा मुलगा राजा होणार. मूर्ख आहे का, तुझा नाही सवतीचा. आपलं ते आपलं रक्त DNA कशाला केलाय. आणि लागली का उड्या हाणायला. ते होईन राजा आणि तुझा भरत ठेवीन छत्री धरायला. कार्यकर्ते असतात ना, बोर्ड, टेटस, खुर्च्या, आवाज कोणाचा, एवढ्यावरच माल नेत्याने दाबायचा, खालची बिडे वाढायला. बिडी सुद्धा मिळत नाही इलेक्शन संपल्यावर त्यांना. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती त्यांची. तसं राम होईन राजा आणि तुझ्या भावाला ठेवीन छत्री धरायला. ह्याच्यासाठी का तू मुलाला जन्म दिला. आणि म्हणले आता काय करू शकते, आता वेळ गेली, उद्या तेव्हा राजा. वेळ नाही गेली, आता तर वेळ आली.
ती 2 वरदानं काय पूजाय मागितल्यात का? तिच्या ध्यानात बी नव्हतं कैकईच्या ध्यानात बी हिनीच आणून दिलो. काय माणसं आहेत बुवा. हो, तुम्ही संगतीत कुणाचे आहेत ह्याच्यावर तुमच्या आयुष्याचा मोठेपणा आहे. संगत चांगल्याची करा. म्हणून तुकोबराय म्हणले, नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, नलगे मोती धन संपदा, संग देई सदा, कुठं काही रे आवडी, पुणे ताई आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा, कुठं काही रे आवडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संगत फार महत्वाची. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात काय गेलं, कोणा मला म्हणलं बोलू नका, आणि बाजारात गेलं पेढ इकायला, कोणा संग दुस्ती कराय ह्याची अकल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकत्यात तिथं पेढ्यावाल्याने दुस्ती केली. आणि मग हे म्हणायचं लय पेढ गोड आहे, आणि ते म्हणायचं खाल्लं की मरतंय. म्हणजे रुपया बे भावाने व्हाय ना. का सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बाता, आणि दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लाता. म्हणून संताचे संगते मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पते पंते संगत. एकच वाक्य बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, परमार्थात असून सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली, पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा त्यांचं चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबरायांसारख्या संताची घडलेली संगत. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही संगतीत कोणाचे आहात ह्याच्या आयुष्याची प्रगती आहे. विडवलं मंत्रेनं विष कालवलं, आणि कैकईनं दशरथ राजाच्या समोर आपल्या मागणी पूर्ण करण्याविषयीची विनंती केली. आता ऐका, शब्द कुणी दिला होता? दशरथाने. कुणाला? कैकईला. मग कैकईच्या शब्दावरून प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्याची गरज काय? प्रॅक्टिकल विषय ना. बापाने शब्द दिला आईला कधी, आणि आता आईला त्या वचनाची आठवण झाली, आणि त्या वचनावरून राम वनवासाला पाठवायचा. अहो हे बसतच नाही ना तत्वात. कलियुगातला जर राम असता, त्याने दशरथ खोलीत कोंडला असता. बाबा तू काही वचन द्यायची, माझ्या हातात तोंडाशी आलेला घास काही राहून घेतो बाबा, जगू देणार तुझं लिकरू नमीन, मला वनवासाला पाठवतो का? रामाने दशरथाची इतकी फजिती केली असती, दशरथ जगूनच दिला नसता, बोलू बोलूच घायल केला असता. अरे माझा जन्म होण्याच्या आधी राम जन्माला आले होते त्यावेळेस नाही. तुम्ही कधी शब्द दिला आणि त्या शब्दाची तुम्ही आता आठवण काढता मला वनवासाला पाठवता. पण आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व, वाढवी आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे,
वडिलांचं महत्व वाढतो, वडिलांची शान वाढतो. माझ्या कृत्यामुळं जर माझ्या वडिलांची इज्जत, माझ्या वडिलांची शान, आमच्या रघुकुलाचा स्वाभिमान जर वाढत असेल, लात मारतो त्या राज्यावर. गेले वनवासाला निघून का? बोले तैसा चाले. अरे स्वतः बोले तैसा चाले, गुरु बोले तैसा चाले, न वडील बोले तैसा चाले. विडल त्याची वंदी न पावले, तीच माणसं वंदनीय होत असतात. आता एक वाक्य सांगा, बोले तैसा चाले हा शब्द आणि हे वाक्य कलियुगासाठी नाहीच. आता काय बोलणं चालणं काय चालण्यासाठी बोलायचं असतं काय? तेव्हा शब्द काय सांभाळण्यासाठी द्यायचे असतात का? शब्द फिरवायसाठी असतात, पाळण्यासाठी नाही. कलियुगातला नियम आहे. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, बोले तैसा चाले ना. आता एक नवीन नियम लक्षात ठेवा, फक्त नीट बोले एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी अभंग सपल. अरे बोलणं सुद्धा नीट नाही माणसात, लईच डेंजर बोलते, सहजच बोलतात पण गावच. मोठ्या माणसाच्या घरी जेवायला गेलो, सासरा माझ्या ताटापाशी बसला, सुन मला दम टाकायचा, वाड भाजी, वाड भात, वाड महाराजाला चपाती, वाड गुलाबजाम. ती म्हणली महाराजाला खाऊ द्या, तुम्ही कदम गबस, तुला कळत नाही. वाड महाराजाला चपाती, त्यांना काय असलं दुसरीकडे खायला मिळतंय का? आम्ही काय भिकारी आहेत का काय का काय? सहजच बोलतात म्हणे. हे ह्यांचं म्हणजे जीवच ताब्यात आहे. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं. विडवलं कसं बोला, साचाने मवाळ, मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मितल्या बोली बोली जे, मितल्या पावले चाले जे, निद्रे ते मानू दे जे, कवने एक वेळ मोजक बोला. बोलो आयशे बोले जेने बोले किंवा बोलावा विठ्ठल. नाथ म्हणले बाकीचं बोलूच नका, हरी बोला नाही तरी आबोला. व्यर्थ गलबला करू नका, मुखी अमृताची वाणी. असं माणसाचं तो बऱ्या म्हणले, आम्ही बोलण्याची नाही आता देवावी ना. आम्ही बाकीचं बोलतच नाही. देवाचं किती बोलतो सांगू का? माझी मजा झाली अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा, अनावर वाचा. छंद या नामाचा घेतल असे, बाकीचं बोलत नाही, फक्त देवाचंच. अशी वाणी असावी. मधुरा वाणी उठी, तू घामने वाव पोटी. चांगलं बोलावं, आवाज द्या. लोकांना वाटावं यांनी बोलत राहावं ना आपण ऐकत राहावं. माणसाचं बोलणं चितकं वाईट आहे. आपण सगळी माणसं बोलण्यानेच तोडली हो. गावात एखादा वारकरी वाढला की लगेच त्याला टोचून बोलणार. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडान. आधी तर लई पिऊन वाकडा होत ना, आता लागला काकडा करायला. ते म्हणतो नसती का तिथे बरं. पहिलं पियत होतं, मला कोण बोलत नव्हतं, बोललं हानीत होता, पियता यायना हानता यायना. आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही.